पक्षासाठी आयुष्य वेचलं, सतरंज्या उचलल्या, पोस्टर चिटकवले, पण फळ मिळायची वेळ आली तेव्हा ताटातलं पान दुसऱ्यानेच पळवलं. नमस्कार, मी समीक्षा आणि तुम्ही पाहत आहात टीओडी मराठी. मित्रांनो, राजकारणात निष्ठा हा शब्द आता फक्त शब्दकोशात उरलाय की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आज पुण्यात निर्माण झाली आहे. जेव्हा भारतीय जनता पक्षाची अवस्था बिकट होती, जेव्हा गल्लीबोळात पक्षाचं नाव घ्यायला कोणी धजावत नव्हतं, तेव्हा ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं, लाठा काठ्या खाल्ल्या आणि पक्षाचा झेंडा खांद्यावर धरून ठेवला, आज त्याच निष्ठावंताच्या कष्टावर बाहेरून आलेले उपरे नेते डल्ला मारणार का असा संतप्त सवाल पुण्याच्या राजकीय वर्तुळात विचारला जातोय. पुणे महानगरपालिकेच्या रणधुमाळीत सध्या भाजपमध्ये आयात विरुद्ध निष्ठावंत हा वणवा पेटला. एकीकडे 25 ते 30 वर्ष पक्षाला देणारे जुने जाणते कार्यकर्ते आहेत, तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षातून उडी मारून रेडीमेड उमेदवारी मिळवणारे मोठे नेते आहेत. हा संघर्ष केवळ एका तिकिटाचा नाहीये, तर तो एका सामान्य कार्यकर्त्याच्या अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा आहे. पुणे महानगरपालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक. त्यामुळे इथली सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखली आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून इतर पक्षातील इलेक्टिव्ह मेरिट म्हणजेच निवडून येण्याची क्षमता असलेल्या नेत्यांना पक्षात घेतले जाते. भाजपमध्ये सध्या इनकमिंगचा जो महापूर आलाय, त्यामुळे मूळ कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ज्या प्रभागात एखाद्या कार्यकर्त्याने 10 ते 15 वर्ष लोकांची कामे केली, पक्षाची संघटना बांधली, तिथे अचानक काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून आलेला एखादा माजी नगरसेवक उमेदवारी घेऊन जातो. अशा वेळी त्या कार्यकर्त्याला वाटणारी भावना ही केवळ नाराजी नसून तो एक मोठा विश्वासघात आहे. हेमंत बागुल किंवा रोहिणी चिमटे यासारख्या बड्या नावाच्या पक्षप्रवेशांच्या चर्चांमुळे भाजपचा मूळ ढाचा ढळतोय की काय अशी भीती व्यक्त होतीये. सोशल मीडियावर सध्या निष्ठावंतांना न्याय द्या अशी मोहीम सुरू झाली आहे. ही पक्षासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. दुसरीकडे भाजपने नेहमीच इतर प्रादेशिक पक्षांवर घराणेशाहीचा आरोप केला, पण पुण्याच्या राजकारणात चित्र काही वेगळं दिसत नाहीये. भाजपमधीलच अनेक आजी माजी आमदारांनी आपल्या मुलांसाठी, पत्नीसाठी किंवा नातेवाईकांसाठी तिकिटांची फिल्डिंग लावली आहे. जर एकाच घरातील लोकांना पुन्हा पुन्हा संधी मिळणार असेल, तर सामान्य घरातील कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायचा का हा प्रश्न आता थेट उघडपणे विचारला जातोय. पण या सगळ्या राजकीय साठमारीत सामान्य पुणेकर कुठे आहेत? नेते सत्तेसाठी इकडून तिकडे उड्या मारत आहेत, पण पुणेकरांच्या पाचवीला पुजलेल्या प्रश्नांचं काय? पुणे हे आज राज्यातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळाचे शहर बनलंय, पण या वाढत्या शहराचा भार पेलण्याची क्षमता आपल्या पायाभूत सुविधांमध्ये अजिबात दिसत नाहीये. पहिली समस्या म्हणजे पाणी. श्रीमंत महापालिका असूनही बाणेर, बालेवाडी, वाघोली आणि लोहगाव यांसारख्या उपनगरांना आजही टँकर लॉबीच्या विळख्यातून मुक्तता मिळालेली नाहीये. पुणेकर प्रामाणिकपणे टॅक्स भरतात, पण त्या बदल्यात त्यांना हक्काचं पाणीही मिळत नाहीये. दुसरी समस्या म्हणजे ट्रॅफिक. पुण्यातील वाहतूक कोंडीची चर्चा आता जागतिक स्तरावर होतीये. मेट्रो झाली, उड्डाण पूल झाले, पण तरीही तासनतास सिग्नलवर उभं राहणं ही आता पुणेकरांची नियती झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतकी कोलमडली आहे की सामान्य माणसाला स्वतःच्या गाडीशिवाय पर्याय उरलेला नाही. तिसरी मोठी समस्या म्हणजे नियोजन शून्य विकास. स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त रस्ते उखडले गेले. पहिल्याच पावसात पुण्यातील रस्त्यांचे ओढे होतात, ड्रेनेज लाईन चौक अप होतात आणि लोकांच्या घरात सांडपाणी शिरतं. कोट्यावधींचे नालेसफाईचे टेंडर निघतात, पण जमिनीवर परिस्थिती जशीच्या तशी आहे. राजकारणी फक्त 5 वर्षांनी तुमच्या दारात येतील, हात जोडतील, आश्वासने देतील आणि निवडणूक संपली की अदृश्य होतील. पण पुणेकरांनो, आता वेळ आली आहे विचार करण्याची. जोपर्यंत आपण आपल्या हक्कांच्या रस्त्यांसाठी, पाण्यासाठी आणि सुरक्षित पुण्यासाठी लोकप्रतिनिधींना जाब विचारणार नाही, तोपर्यंत हे आयात निर्यात राजकारण असंच सुरू राहील. आपल्याला असा प्रतिनिधी हवाय जो फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नसेल, तर जो आपल्या सुखदुःखात धावून येईल.
पक्ष महत्वाचा की पुण्याचा विकास, आणि जो संकटात पक्षाच्या पाठीशी उभा राहिला तो निष्ठावंत कार्यकर्ता महत्वाचा की ऐनवेळी सत्तेसाठी आलेला संधी साधून नेता? याचा निर्णय आता पुणेकरांनाच घ्यावा लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजपमधील हा अंतर्गत कलह आगामी निवडणुकीवर काय परिणाम करेल आणि पुण्याचे हे रेंगाळलेले प्रश्न खरोखर सुटतील का? आम्हाला कमेंट्समध्ये तुमची मतं नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत पाहत रहा TOD मराठी.